माझ्या बायकोची तब्येत खूपच जास्त खराब होती. मी एक साधारण कामगार होतो आणि मी माझ्या बायकोचा इलाज कसा काय करणार होतो? इथे माझाच खर्च खूप मुश्किलने भागत होता. मागच्या 1 आठवड्यापासून मी माझ्या बायकोवर उपचार करून करून अगदी भिकेला लागलो होतो. माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते. मी माझ्या ओळखीच्या लोकांकडून उधार पैसे घेऊन तो पैसा देखील बायकोच्या उपचारावर लावला होता. आता तर ती उधारी मिटवण्याची लायकी देखील माझ्यात नव्हती. मी डोकं पकडून बसलो होतो आणि माझी लहान लहान मुलं होती. मी माझ्या बायकोला असं मरताना पाहू शकत नव्हतो. जेव्हा माझी नजर माझ्या मुलावर गेली तेव्हा ते उदास होऊन आपल्या आईकडेच पाहत होते आणि मी मुलांना अशा अवस्थेत बघू शकत नव्हतो. त्यामुळे मी लगेच उठलो आणि घरातून निघून एका नातेवाईकाकडे जाऊ लागलो. माझा तो नातेवाईक खूप श्रीमंत होता आणि मी त्याच्याकडून आधी देखील माझ्या बायकोच्या उपचारासाठी कर्ज घेतलं होतं. परंतु मला आशा होती की तो मला दुसऱ्यांदा देखील नक्कीच पैसे देईल. मी त्यावेळेला माझ्या बायकोचं ऑपरेशन करून या सगळ्या अडचणीतून सुटका मिळवू इच्छित होतो. मी एका गरीब वस्तीत राहत होतो, तर माझा तो नातेवाईक शहरातल्या एका श्रीमंत भागात राहत होता. मला तेथे पोहोचायला संध्याकाळ झाली. मी जेव्हा तेथे पोहोचलो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मला आधीच नकार दिसला. मी शरमेने माझी मान खाली घातली, परंतु माझी मजबुरी होती. माझी बायको मरणार होती आणि मी तिच्यासाठी उपचारासाठी काहीही करायला तयार होतो. माझ्या त्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावर नकार दिसून देखील मी त्याला माझा प्रॉब्लेम सांगितला. परंतु त्यांनी मला सरळ सरळ सांगितलं, हे बघ भाऊ, मी तुला आधीच पैसे दिले आहेत आणि मला ते पैसे परत मिळतील याची काहीच आशा नाही. मला माहित आहे तू एक कामगार आहेस आणि आता मला तुझ्यावर अजून पैसे बर्बाद करायचे नाहीत. मी अगदी अविश्वासाने माझ्या त्या नातेवाईकाकडे पाहत होतो ज्यांनी मला सरळ सरळ शब्दात नकार दिला होता. माझी शेवटची आशा देखील संपली होती. मी उठून पुन्हा बाहेर आलो तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला वाटलं की आता शेवटचा पर्याय हाच आहे की मी घरी जाऊन माझ्या बायकोच्या मरणाची वाट बघावी, कारण की माझ्याजवळ आता दुसरा कोणताच पर्याय नव्हता. परंतु माहीत नाही माझ्या मनामध्ये काय आलं. त्या शहरातल्या मोठमोठ्या गाड्या आणि त्यात बसलेल्या लोकांकडे पाहून मी अचानक त्या लोकांसमोर हात पसरू लागलो आणि म्हणालो, दादा, देवासाठी माझी मदत करा. माझी बायको खूप आजारी आहे आणि मला तिच्या उपचारासाठी पैसे हवे आहेत. त्या माणसाने एक नजर वर करून माझ्याकडे बघितलं आणि त्याच्या खिशातून 100 रुपयांची नोट काढून माझ्या हातावर ठेवली. मी त्याला आशीर्वाद देऊन दुसऱ्या गाडीकडे जाऊ लागलो. अशा प्रकारे रात्र होईपर्यंत खूप साऱ्या लोकांच्या समोर मी हात पसरले होते. काही लोकांनी मला हे बोलून धुडकावून लावलं की हे तर तुम्हा लोकांची जुनी नाटकं आहेत. भीक मागण्यासाठी कधी स्वतःच्या बायकोला आजारी करता, तर कधी आईला आणि मुलींना. काही लोकांनी तर मला मेहनतीने काम करायला सांगितलं होतं. मी आता कोणालाही सविस्तरपणे सांगू शकत नव्हतो की माझा नेमका काय प्रॉब्लेम आहे, कारण प्रत्येक वेळी असं नसतं की भीक मागणारा नेहमी असाच असतो. मी खूप कमी वयाचा असतानाच काम करायला सुरुवात केली होती आणि आज मी या अशा संकटातून जात होतो. मजुरी करून मिळवलेल्या पैशातून माझ्या बायकोचं ऑपरेशन होऊ शकत नव्हतं. मी मजबुरीने त्या लोकांचं बोलणं ऐकलं, त्यांच्याकडून भीक मागत राहिलो. रात्रीपर्यंत मी पैसे एकत्र करून जेव्हा मोजायला सुरुवात केली तेव्हा मी खुश झालो, कारण की माझ्याजवळ 5-6 हजार रुपये झाले होते. परंतु अजूनही मला 40-50 हजारांची गरज होती. मी विचार करू लागलो, जर मी असंच रोज 4-5 दिवस भीक मागू लागलो तर नक्कीच माझ्याजवळ माझ्या बायकोच्या उपचारासाठी पैसा जमा होईल. मी पाहिलं होतं की जिथे काही खडूस लोकांनी हाकललं होतं, तर काही लोक असे देखील होते जे अगदी मोकळेपणाने देवाच्या नावाने पैसे देत होते. अजूनही या दुनियामध्ये चांगले लोक बाकी होते. मी अजूनही तिथेच बसलो होतो. इतक्यातच अंगावर स्कार्फ ओढलेली एक मुलगी माझ्या जवळ आली. मी त्या मुलीला पाहून थोडा दचकलो. ती मुलगी म्हणाली, मी तुला खूप वेळापासून
लोकांकडून भीक मागून जमा केलेले पैसे मोजताना पाहत आहे. तुला पैशाची गरज आहे का, की तू पेशानेच भिकारी आहे? त्या मुलीच्या प्रश्नाने मला राग आला. मला वाटलं ती मुलगी माझा अपमान करत आहे. मी तिला बोलू लागलो की माझे हातपाय सलामत आहे, मी काम करून कमावू शकतो, परंतु या वेळेला माझ्यावर खूप मोठं संकट आलं आहे की मला खूप मोठी रक्कम एकत्रच हवी आहे आणि मी ती काम करून मिळवू शकत नाही. त्यामुळेच मला नाइलाजाने भीक मागावी लागत आहे. मला ही जाणीव रडवत होती की मी एका अनोळख्या मुलीसमोर माझ्या त्या वागणुकीचं स्पष्टीकरण देत होतो. तेव्हा ती मुलगी बोलू लागली, राग मानू नकोस, पण मला तुला हेच विचारायचं आहे की जर तुला पैशाची गरज असेल तर मी तुला मदत करू शकते. त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल. मी त्या मुलीकडे आश्चर्याने बघू लागलो. मला खरंच पैशाची खूप गरज होती आणि जेवढ्या लवकर मला पैसे मिळतील तेवढ्या लवकर मी माझ्या बायकोचं ऑपरेशन करणार होतो. मी त्या मुलीला म्हणालो, मी तुझं काम करायला तयार आहे, तू फक्त माझी मदत कर. ती मला विचारू लागली की तुला किती पैसे हवे आहेत? मी म्हणालो, मला 40-50 हजार रुपयांची गरज आहे. मला माझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. त्या मुलीच्या पुढच्या कृत्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला. तिने त्याच वेळेला तिची एक बॅग उघडली आणि त्यातून 50 हजार रुपयांची रक्कम काढून माझ्या झोळीत टाकली. मी अगदी आश्चर्याने त्या मुलीकडे पाहू लागलो. ती म्हणाली, ही रक्कम तुझी झाली आता. फक्त या रकमेच्या बदल्यात तू माझ्यासोबत एका रात्रीसाठी लग्न कर. त्या मुलीचं बोलणं ऐकून मी जरा टेन्शनमध्ये आलो. मी एक विवाहित पुरुष होतो आणि मी स्वतःच्या बायकोशिवाय इतर कुठल्याही बाईबद्दल विचार देखील करू शकत नव्हतो. आणि ही मुलगी माझ्याकडे तिचा एक रात्र नवरा होण्याबद्दल बोलत होती. मी अगदी हैराण होऊन कधी त्या मुलीकडे तर कधी माझ्या झोळीत असलेल्या पैशाकडे पाहायचो, ज्या पैशातून मी माझ्या बायकोचं एकाच दिवसात ऑपरेशन करून तिला वाचवू शकत होतो. जर आज मी हा विचार करत बसलो असतो की मी माझ्या बायकोला फसवत आहे तर माझी बायको मेली असती. मी अचानकच निर्णय घेतला आणि ती रक्कम माझ्याजवळ ठेवून म्हणालो, ठीक आहे, मला तुझा प्रस्ताव मान्य आहे, परंतु तू हे काम जितक्या लवकर करशील तितकं चांगलं आहे. माझ्या त्या बोलण्यावर तिने मला इशारा केला आणि म्हणाली, आपल्याला वेळ लागणार नाही, मी सगळ्याचा बंदोबस्त केला आहे. मी देखील त्या मुलीच्या मागे मागे जाऊ लागलो. मला याच्यापेक्षा अजून जास्त काय हवं होतं? जर आजची रात्र मी तिच्यासोबत घालवली तर पुढच्या दिवशी मी माझ्या बायकोचं ऑपरेशन करून तिला वाचवू शकत होतो. मी मनातल्या मनात खुश होतो की मी तिच्याकडून पैसे घेण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला आहे. मला जर माझ्या नातेवाईकांनी हाकललं होतं तर इथे खूप साऱ्या लोकांनी मला मदत देखील केली होती आणि आता ही मुलगी मिळाली होती. ती मला अनैतिक संबंध ठेवायला देखील सांगत नव्हती. तिला फक्त एका रात्रीसाठी माझ्यासोबत लग्न करायचं होतं आणि तेही कायदेशीर. मला असं वाटलं कदाचित तिची काहीतरी मजबुरी असेल किंवा अजून काही असेल. मला देखील त्या पैशाची गरज होती. मला माझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं होतं. कदाचित तिची जीही काही अडचण असेल ती देखील या लग्नामुळे संपणार होती आणि मला देखील माझ्या बायकोचं आयुष्य वाचवता येणार होतं. परंतु मला नव्हतं माहीत की मी काय करत आहे. मी त्या मुलीसोबत जाताना सारखा हाच विचार करत होतो की जर माझ्या बायकोला ही गोष्ट समजली तर ती मला माफ करेल का? गरीब कुटुंबातल्या मुली कदाचित आपल्या नवऱ्यासाठी इतक्या हळव्या नसतात, परंतु माझी बायको माझ्याबद्दल खूपच हळवी होती. आमच्या दोघांचा प्रेम विवाह होता आणि माझी बायको माझ्या मामाची मुलगी होती आणि तिच्या आईवडिलांचा म्हणजेच मामाचा आणि मामीचा तिच्या लहानपणीच मृत्यू झाला होता. तिने खूप कठीण प्रसंग पाहिले होते. जर आपण असं म्हणालो की तिने आयुष्यात फक्त एकाच माणसावर प्रेम केलं होतं आणि तो मी होतो तरी गोष्ट अजिबात चुकीची नव्हती. खरं तर ती माझ्या खूप जवळ होती आणि मला कोणासोबतही वाटण्याचा ती विचार देखील करू शकत नव्हती. मला माझ्या बायकोचा तो हळवेपणा माहीत होता. जर आज माझी बायको इथे असती तर तिने मरण स्वीकारलं असतं. ती मरायला तयार झाली असती,
परंतु मला असं कोणासोबत वाटण्याचा विचार देखील करू शकत नव्हती. रात्रीच्या वेळेला मी त्या मुलीसोबत एका मोठ्या घरात पोहोचलो. ते घर खूपच सुंदर होतं. आतमध्ये येताच ती मुलगी स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून कोणाला तरी पटापट ऑर्डर देऊ लागली. नक्कीच तिने लग्नाची तयारी सुरू केली होती. तिने इशारा केल्यानंतर मी एका साईडला सोफ्यावर बसलो. माझ्या बायकोच्या आजारपणाचे टेन्शन तर अजूनही मला होतं, परंतु माझ्या डोक्यावरून एक खूप मोठं ओझं हलकं झालं होतं. मी पैशाचा बंदोबस्त केला होता, त्यामुळे त्या वेळेला मी अगदी निर्धास्तपणे बसलो होतो. त्या मुलीने फोन बंद करून माझ्याकडे बघितलं आणि विचारलं, तू रात्रीचे जेवण केलेस का? मी फक्त नकारार्थी मान हलवली. मला तिने विचारल्यानंतर भुकीची जाणीव झाली. मी सकाळीच माझ्या घरातून कामासाठी निघालो होतो आणि घरी गेल्यावर देखील माझ्या बायकोच्या टेन्शनमुळे काहीच खाल्लं नव्हतं. त्या मुलीने माझ्यासाठी खाण्याचा बंदोबस्त केला आणि तेव्हापर्यंत तिथे दोन्ही साक्षीदार आणि वकील आले होते आणि आमचं त्याच वेळेला लग्न झालं आणि ते माणसं त्या मुलीला नमस्कार करून निघून गेले. लग्न करून मी तिच्या घरात बसलो होतो, परंतु माझ्या बायकोबद्दल विचार करून करून मला खूपच टेन्शन येत होतं. ती मुलगी माझ्या जवळ आली तेव्हा मी तिला माझ्या बायकोबद्दल सांगितलं की मला विचार करून बायकोचं खूप टेन्शन येत आहे. मला धक्का तेव्हा बसला जेव्हा ती मुलगी माझ्या अजूनच जवळ आली. तिला असं माझ्या जवळ येताना पाहून मी मात्र खूप घाबरलो होतो. मी एक पुरुष असून देखील इतका घाबरलो होतो. ती मात्र बिनधास्तपणे अगदी मला चिटकून बसली होती, जसं काय ही एक साधारण गोष्ट आहे. मी विचार केला होता की प्रत्येक स्त्री स्वतःची मर्यादा जपण्यासाठी, इज्जत जपण्यासाठी अतोनात कष्ट करते. स्वतःच्या नवऱ्याशिवाय स्वतःला इतर पुरुषाच्या हवाली करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. माहित नाही त्या मुलीचा नवरा कोण होता, जो इथून अगदीच गायब होता आणि ती मुलगी इथे अगदी आरामात एका अनोळखी पुरुषाला स्वतःसोबत लग्न करून घेऊन आली होती. मी विचार केला, कदाचित ती त्यांची मॉडर्न संस्कृती होती. शहरातल्या महिला या अशा स्वतंत्र विचाराच्या असतात. मी माझ्या विचारातच मग्न होतो तेवढ्यात ती मुलगी म्हणाली, जर तुला लग्न करून पश्चाताप होत असेल तर तू काळजी करू नकोस. सकाळ होताच तू इथून मोकळा होशील आणि तू लगेचच घटस्फोटाच्या पेपरवर सही करून जाऊ शकतोस. त्यानंतर आपला कधीच सामना होणार नाही, त्यामुळे तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि जर कधी आपण एकमेकांच्या समोर आलो तर आपण एकमेकांना ओळख देखील देणार नाही. जर तुझं लग्न झालेलं असेल तर तू तुझ्या बायकोला यातील काहीही सांगू नकोस आणि तू एका मजबूर मुलीची मदत करण्यासाठी हे सर्व करतोस असा विचार कर. त्या मुलीचं बोलणं ऐकून मला खूपच धीर आला. मी तिला म्हणालो, मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, तुझा नवरा कोण आहे? त्याला माहित आहे का की तू माझ्यासोबत एका रात्रीसाठी लग्न केलं आहेस? तो तुला त्याच्यासोबत पुन्हा ठेवेल का? माझ्या त्या प्रश्नावर ती मुलगी एकदम शांत झाली. मला वाटलं की माझ्या त्या प्रश्नामुळे मी तिच्या जखमेवरची खपली काढली आहे. मला थोडी लाज वाटू लागली आणि मी अजून काही बोलणार त्या अगोदरच अचानक ती मुलगी रागाने म्हणाली, तुला तुझ्या पैशांशी घेणं देणं पाहिजे. तुला पैसा मिळालाय ना, आता तू तुझं काम कर आणि मला अजून काही प्रश्न विचारू नकोस. त्या मुलीच्या अशा अचानक बदललेल्या वागण्यामुळे मी जरा हैराण झालो, परंतु त्यानंतर मी माझं तोंड बंद केलं आणि एक पूर्ण रात्र त्या मुलीसोबत काहीच न बोलता घालवली. दुसऱ्या दिवशी मला नेहमीप्रमाणे सकाळी लवकर जाग आली. कारण मी एक कामगार असल्यामुळे मला सकाळी लवकरच कामावर जावं लागायचं. मला नेहमीच सकाळी 6 वाजता कामाला जायला लागायचं, त्यामुळेच मला जास्त वेळ झोपण्याची सवय नव्हती. मी उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे जात होतो की इतक्यातच माझी नजर त्या मुलीवर पडली, जी मुलगी अगदी बिंदासपणे अजून झोपलेली होती. मी लगेचच माझी नजर दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु माझी नजर एका ठिकाणीच खिळली. तिच्या शरीराला मी कितीतरी वेळ निरखून पाहत होतो. मला अजिबात असं जाणवलं नाही की मी हे काय करत आहे. जर ती मुलगी जागी असती तर नक्कीच माझी ती नजर पाहून तिला खूप चुकीचं वाटलं असतं, परंतु मी तर त्या मुलीला अगदी निरखून पाहत होतो. परंतु मी त्या मुलीच्या शरीराकडे दुसऱ्याच कोणत्या तरी कारणामुळे पाहत होतो.
नक्कीच ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती, खूपच गोऱ्या रंगाची होती आणि कोणालाही तिच्या प्रेमात अगदी आरामात पाडू शकणारी होती. परंतु त्यावेळेला मी त्या झोपलेल्या मुलीला ज्या कारणामुळे पाहत होतो त्याचा विचार करून माझं डोकं सुन्न झालं होतं. फ्रेश होण्यासाठी मी आतमध्ये गेलो आणि पुन्हा बाहेर आलो. तेव्हा पुन्हा एकदा माझी नजर अंथरुणावर गेली. ती मुलगी अजूनही तशीच झोपलेली होती. माझं काम झालं होतं आणि मला त्याचे पैसे देखील मिळाले होते. त्या मुलीने मला रात्री सांगितलं होतं की सकाळी तू या घटस्फोटाच्या पेपरवर सही करून निघून जा. परंतु मी त्या वेळेला त्या पेपरवर सही करून जाण्याऐवजी तिथेच बसून त्या मुलीला पाहत होतो. इतकंच काय, इतक्या दिवसांच्या टेन्शन नंतर देखील माझ्या डोक्यातून बायकोचा विचार निघून गेला होता. मी त्या मुलीबद्दलच विचार करत होतो आणि मी कितीतरी वेळ तसाच बसून राहिलो. तेवढ्यात सूर्य डोक्यावर आला आणि ती मुलगी आळस देऊन जागी झाली. मी तिला तसाच पाहत राहिलो. माहित नाही तिच्या शरीरावर जे होतं त्याचा काय अर्थ होता. मी खूपच हैराण होतो की शेवटी त्या मुलीचं काय रहस्य होतं. डोळे उघडल्यानंतर जेव्हा त्या मुलीची नजर माझ्यावर गेली तेव्हा तिला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, काय तू मी झोपेतून उठण्याची वाट बघत होतास का? मी झोपेतून उठण्यापूर्वीच तू घटस्फोटाच्या पेपरवर सही करून जायला हवं होतं. मी नेहमीच उशिरा उठते आणि तुला तुझ्या बायकोचं ऑपरेशन देखील करायचं आहे ना. ती मुलगी थोडी टेन्शनमध्ये बोलत होती. मला वाटलं ती अजूनही झोपेत आहे, कारण की तिने अजूनही स्वतःचं अंग झाकलं नव्हतं. जेव्हा त्या मुलीला देखील माझी नजर तिच्या शरीरावर आहे याची जाणीव झाली तेव्हा ती थोडी घाबरली आणि म्हणाली, तू असं इथेच बसून का राहिला आहेस? तू विसरलास का आपल्यामध्ये काय फिक्स झालं आहे? तुला माझ्यासोबत फक्त एक रात्र घालवायची होती आणि मला घटस्फोट देऊन इथून जायचं होतं. आता तू मला असं बसून का पाहत आहेस? तू घटस्फोटाच्या पेपरवर सही कर आणि इथून निघून जा. आता आपल्यामध्ये काहीही संबंध नाही. ती मुलगी मला अगदी रागानेच बोलत होती. कदाचित तिला वाटलं की तिला पाहून माझी नियत खराब झाली आहे. मी दीर्घ श्वास घेतला आणि तिला म्हणालो, काळजी करू नकोस. मी शारीरिक सुखासाठी भुकलेला माणूस नाही की एका रात्रीसाठी तुझ्यावर माझा जीव ओवाळून टाकेन. मी माझ्या बायकोसोबत खूपच एकनिष्ठ आहे आणि मला माझी बायको खूप आवडते. माझ्या त्या बोलण्यावर ती मुलगी खोलवर विचारात बुडाली आणि मला पाहू लागली. मी अचानकच त्या मुलीला बोलू लागलो की माझं असं तुला निरखून पाहण्यामागचं कारण तुझं शरीर नाही, हे तुला देखील माहीत आहे की मी का असा हैराण झालो आहे. तू मला सांगू शकतेस का हे सगळं काय आहे? माझ्या त्या प्रश्नावर अचानकच त्या मुलीला शुद्ध आली. ती मुलगी भानावर आली आणि अगदीच गडबडून गेली आणि तिने पटकन आपल्या अंगावर चादर ओढली आणि रागानेच मला म्हणाली, तू तुझ्या मर्यादा सोडू नकोस. स्वतःच्या लिमिटमध्ये राहा. हा प्रॉब्लेम तुझा नाही, तू इथून निघून जा. परंतु मी तिथून जायला तयार नव्हतो. मी त्या मुलीला म्हणालो, जोपर्यंत तू मला उत्तर देत नाहीस मी इथून जाणार नाही. ती मुलगी माझ्या त्या बोलण्यावर थोडी टेन्शनमध्ये आली. तिला मी एक साधासुधा पुरुष वाटलो होतो जो तिची ऑर्डर अगदी शांतपणे पाळणार होतो. जसं ती बोलणार होती तसं करून मी इथून निघून जाणार होतो. परंतु मी त्या वेळेला जाहीरपणे तिला पाहत होतो. ही गोष्ट तिला टेन्शनमध्ये टाकत होती आणि टेन्शनमध्ये तर मी देखील होतो. मला वाटलं होतं की त्या मुलीमध्ये काहीतरी गडबड आहे. ती मुलगी म्हणाली, तुला परत जाण्याची घाई नाही का? तुला तुझ्या बायकोचं ऑपरेशन देखील करायचं आहे ना? मी म्हणालो, मला माझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे, परंतु मी इथून जाताना तुला घटस्फोट देऊन जाणार नाही. तू देखील माझी बायकोच राहणार. मी जेव्हापर्यंत तुझ्याकडून सत्य काय आहे ते जाणून घेत नाही तोपर्यंत मी तुला मोकळं करणार नाही. माझ्या त्या बोलण्यावर ती मुलगी घाबरली आणि ओरडतच म्हणाली, तू मला फसवतोयस. तू देखील तसाच पुरुष निघालास. तुझी नियत आज माझ्यावर खराब झाली आहे. तू कदाचित तुझ्या पूर्ण आयुष्यात माझ्यासारखी सुंदर मुलगी पाहिली नसेल आणि मी तर तुला इथे अगदी आरामात तुझ्या तावडीत सापडली आहे. ती बोलू लागली की तुला या कामाचे पैसे मिळाले आहेत. जर तू माझ्यासोबत काही चालाकी करण्याचा प्रयत्न केलास तर मी हे पैसे पुन्हा परत घेईन. तेव्हा मी तिला बोलू लागलो,
की मी तुझं ते बोलणं आणि पैसे विसरलो नाही, आणि नाही मी हे विसरलो आहे की आपल्यामध्ये काय ठरलं होतं. मला सगळं काही आठवतंय, आणि तू मला सगळं खरं खरं सांगितलं तर मी अजूनही तुला घटस्फोट द्यायला तयार आहे. ती मुलगी माझ्या त्या बोलण्यावर खूपच रागावली आणि बोलू लागली की मीच वेडी होते जिने तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवला. तू उगाचच मला तुझी बायको समजून माझ्यावर हक्क गाजवतोयस. खरं तर आपल्यामध्ये फक्त एक रात्र नवरा होण्याची गोष्ट ठरली होती. मी अगदी कडक शब्दात तिला म्हणालो, मी तुझ्यासोबत काहीच केलं नाही, तुला हात देखील लावला नाही. मी आता इथून जात आहे, कारण की मला माझ्या बायकोवर उपचार करून घ्यायचे आहेत. तू स्वतःच उशीर करतेस. मी हे घर पाहिलं आहे आणि मी पुन्हा इथे परत येईल. जर तू या घरातून कुठे जाण्याचा प्रयत्न केलास तर तू स्वतःच या सगळ्यांमध्ये अडकशील, कारण की तू अजूनही माझी बायको आहेस, आणि तुला हे सगळं माहीत असूनही तू तुझ्या नवऱ्याजवळ पुन्हा परत जाऊ शकत नाहीस. मी तिला म्हणालो की तू टेन्शन घेऊ नकोस. मी असा तसा पुरुष नाही, आणि नाही माझी तुझ्यावर घाणेरडी नजर आहे. माझं खरंच माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. मला फक्त खरं जाणून घ्यायचं आहे. ते खरं जाणून घेतल्यानंतर मी लगेच तुला घटस्फोट देईन. मला देखील तुझ्यासोबत कसले संबंध ठेवायचे नाहीत. तुला जेथे कुठे जायचं आहे तेथे जा, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. ती मुलगी माझ्या त्या बोलण्यामुळे थोडी हैराण झाली, परंतु तिच्या त्या एकंदरीत वागण्यावरून मला समजलं होतं की ती मला खरं काय आहे हे सांगायला खूप घाबरत होती. मी मागे वळून तिथून निघून गेलो आणि ती मुलगी मला आवाज देत राहिली, परंतु मी तिच्या कोणत्याच आवाजाचे उत्तर दिले नाही. मी खूपच टेन्शनमध्ये तिथून निघून गेलो आणि पैसे घेऊन माझ्या घरी आलो. माझ्या बायकोची अवस्था खूपच खराब झाली होती आणि मुलं देखील रडून रडून सुकून गेली होती. माझी बायको डोळ्यात अश्रू आणून मला पाहत होती. तिला हेच वाटत होतं की मी तिला सोडून गेलो आहे. मी माझ्या बायकोला टॅक्सीमध्ये झोपवलं आणि माझ्या मुलांना तेथे शेजारच्या घरात राहणाऱ्या एका काकूंकडे ठेवलं. माझ्या बायकोला घेऊन मी शहरात आलो. तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि तिच्या ऑपरेशनसाठीचे पैसे जमा केले. डॉक्टरने लगेच तिचं ऑपरेशन सुरू केलं. मी पूर्ण दिवस तिथेच बसून राहिलो, आणि हैराण करणारी गोष्ट ही होती की मला माझ्या बायकोच्या टेन्शनसोबत त्या मुलीची अवस्था देखील हैराण करत होती. मला त्या मुलीचं शरीर आठवत होतं, जे मी तिच्या शरीरावर पाहिलं होतं, अंगावर पाहिलं होतं. ती गोष्ट मी अजिबातच विसरू शकत नव्हतो. स्वतः माझी इच्छा असूनही मला ती गोष्ट विसरता येत नव्हती. मी स्वतःला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की मी त्या मुलीला घटस्फोट देऊन तिच्यापासून सुटका मिळवून घेईन. माझं याच्यासोबत काहीच देणं घेणं नाही, परंतु मी असं करू शकत नव्हतो. 5 तास ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी मला एक आनंदाची बातमी सांगितली की माझ्या बायकोचं ऑपरेशन यशस्वी झालं आहे आणि ती थोड्या वेळात शुद्धीवर येईल. डॉक्टरने मला काही सूचना देऊन समजावलं की 2-3 दिवस माझ्या बायकोला दवाखान्यातच राहावं लागेल, जेणेकरून आम्ही तिचं चेकअप वगैरे करू शकू. फी तर मी आधीच जमा केली होती, त्यामुळे मला आता दुसरी काही काळजी नव्हती. माझी बायको अजूनही कितीतरी तास बेशुद्धच राहणार होती. त्यामुळे मी दवाखान्यातून निघून त्या मुलीच्या घरी निघालो. मला राहून राहून हाच विचार डोक्यात येत होता की कदाचित ती मुलगी तेथून पळून गेली असेल. परंतु जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा हे पाहून मला जरा बरं वाटलं की ती मुलगी अजूनही तेथेच होती. ती डोक्याला हात लावून खोल विचारात बुडालेली होती आणि मला तिला पाहून आनंद झाला. मी तिला पाहून अजिबातच हैराण झालो नाही. ती अजूनही त्या खोलीत बसलेली होती, कारण की तिच्या डोक्यावर माझं खूप मोठं टेन्शन होतं. मला माहीत नाही तिनेही अशी विचित्र अट का ठेवली होती. कदाचित तिचा नवरा पुन्हा तिला बोलावत असेल. मला पाहताच ती लगेच माझ्या जवळ आली आणि माझ्यावर ओरडत मला बोलू लागली की मला घटस्फोट दे, नाहीतर तुझा जीव जाईल. जर अजूनही तू मला तुझ्या सोबत ठेवलं तर माझं काहीच बिघडणार नाही, उलट तुला मारून मला विधवा केलं जाईल. तुला असं वाटतंय का की माझा नवरा एक सर्वसाधारण माणूस आहे? त्या मुलीचं बोलणं ऐकून मी जरा हैराण झालो. ती सकाळी रडून रडून वेडी झाली होती आणि आता मला धमकावत होती. माझा विचार अगदी योग्य होता. मी त्या मुलीला सांगितलं
मी देवाशिवाय कुणालाही घाबरत नाही. जर देवाने माझा मृत्यू लिहिला आहे तर मला मृत्यू येईल, आणि जर माझं अजून आयुष्य बाकी असेल तर मग तुझ्या नवऱ्याने काहीही करू देत, मी जिवंतच राहीन. मी तिला म्हणालो, मी अजूनही तुला हेच विचारतोय, तू मला सर्व काही खरं खरं सांग, तेव्हा मी इथून निघून जाईन. परंतु ती मुलगी मला काहीही सांगायला तयार नव्हती आणि फक्त टेन्शन घेत राहिली. परंतु या वेळेला मी देखील घाबरलो होतो की मी असाच त्या मुलीला जाऊ देणार नाही. कारण पहिल्या दिवशी जेव्हा मी त्या मुलीचं शरीर पाहिलं होतं तेव्हा मी खूपच घाबरलो होतो. त्या मुलीच्या अंगावर ब्लेडनं लिहिलं होतं आणि ते लिहिलेलं मला खूपच हैराण करणारं होतं. कारण की तिच्या अंगावर घटस्फोटाचे नंबर लिहिलेले होते आणि शेवटचा लिहिलेला होता 7वा घटस्फोट, म्हणजे मी त्या मुलीचा 8वा घटस्फोट करणारा पुरुष होतो. मला हीच गोष्ट त्या दिवसापासून खूप वाईट पद्धतीने त्रास देत होती. माझ्या आतील माणुसकी मला त्या मुलीला असं सोडण्याची परवानगी देत नव्हती. मला माहित होतं ती मुलगी स्वतःच्या अंगावर असं काही लिहिणार नाही. नक्कीच कोणीतरी दुसरं होतं. जो कोणी होता तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तिचा नवरा असू शकतो. तिकडे दवाखान्यात माझ्या बायकोची तब्येत सुधारू लागली आणि मी मात्र या मुलीच्या डोक्यावर उभा होतो. मी तिला घटस्फोट न देण्याची शपथ घेतली होती. पूर्ण आठवडा निघून गेल्यानंतर देखील जेव्हा मी त्या मुलीचं बोलणं ऐकलं नाही आणि माझ्या बोलण्यावर कायम राहिलो, तेव्हा 7व्या दिवशी त्या मुलीने रडत रडत मला सर्व काही खरं सांगितलं. ती बोलू लागली की मी एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे आणि तो मुलगा माझ्या शाळेत शिकत होता. आम्हा दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं आणि दोघांनी लग्न केलं. परंतु लग्नानंतर तो खूपच विचित्र वागू लागला. तिच्यावर संशय घेऊ लागला, तिला त्रास देऊ लागला. जेव्हा ती ओरडायची, किंचाळायची तेव्हा त्याला खूप बरं वाटायचं. ती बोलू लागली की माझ्या लग्नाला जवळपास 1 वर्ष झालं आहे, परंतु माझ्या नवऱ्याने माहीत नाही मला कितीतरी वेळा जाणून बुजून घटस्फोट देऊन दुसऱ्या पुरुषांच्या हवाली करतो आणि मला अगदी ठणकावून सांगतो की त्या माणसाकडून घटस्फोट घेऊन पुन्हा माझ्याकडे ये. आणि जेव्हा मी त्या दुसऱ्या पुरुषाकडून घटस्फोट घेऊन त्याच्याजवळ परत जाते तेव्हा तो जबरदस्तीने ब्लेडने माझ्या अंगावर त्या घटस्फोटाचा नंबर लिहितो. मी वेदनेने अक्षरशः कळवळते तेव्हा तो आनंदाने हसू लागतो. माहित नाही त्याला असं मला त्रासात पाहून, वेदनेत पाहून आनंद का वाटतो. परंतु मी एका गरिबाची मुलगी आहे. माझ्या अजूनही बहिणी आहेत. माझ्या घरातल्यांच्या काळजीपोटी मी मजबूर आहे. त्या पुरुषासोबत मी मुकाबला करू शकत नाही, कारण तो श्रीमंत आणि सोबतच खानदानी आहे. यावेळी देखील त्याने मला घटस्फोट देऊन तो दुसऱ्या देशात गेला आहे. तो परत यायला अजून काही दिवस बाकी आहेत. तू मला घटस्फोट दे, जेणेकरून तो तुला काहीही करणार नाही. मी त्या मुलीला बोलू लागलो की मी तुझी मदत करेन, परंतु ती माझी मदत घ्यायला तयार नव्हती आणि बोलू लागली, तू मला लगेच घटस्फोट दे, मला कोणाचीच मदत नकोय. जर तू माझी मदत करायची प्रयत्न केलास तरी देखील माझ्या घरातले इतर बहिणी त्याचे शिकार होतील आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही की त्यांना देखील हाच त्रास व्हावा. माझी मजबुरी आहे की मी एका गरिबाची मुलगी आहे. माझ्या अजून बहिणी देखील आहेत. माझ्या घरातल्यांच्या सुरक्षेसाठी मी खूप जास्त मजबूर आहे. त्या पुरुषासोबत कोणीच लढू शकत नाही. तो मानसिक रुग्ण नक्कीच आहे, परंतु त्याच्याजवळ पैशाची ताकद देखील आहे. ती बोलू लागली की तू या वेळेला मला घटस्फोट दे, आणि नाईलाजाने मला त्या मुलीला घटस्फोट द्यावा लागला. उदास होऊन मी तिथून पुन्हा परत आलो. माझ्या बायकोला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी तिला घरी घेऊन आलो, परंतु माझ्या डोक्यातून अजूनही त्या मुलीचा विचार गेला नव्हता. मला तिच्यासाठी खूपच वाईट वाटत होतं. काही दिवसानंतर मी पुन्हा तिच्या घरी गेलो. मी एकदा शेवटचं त्या मुलीला भेटू इच्छित होतो, परंतु तेव्हा मला तिथे उभ्या असलेल्या वॉचमॅनने सांगितलं की त्या मुलीने तुम्ही गेल्यानंतर आत्महत्या केली आणि स्वतःचं जीवन संपवलं. जी मला समजावत होती की ती घरातल्यांच्या सुरक्षेसाठी असं तसं पाऊल उचलणार नाही. कदाचित ती तिच्या आयुष्याला इतकी कंटाळली होती, इतकी थकली होती की तिने काहीच विचार न करता तिचा जीव दिला होता. कदाचित पुढच्या घटस्फोटासाठी ती स्वतःला तयार करू शकली नाही, त्यामुळे तिने स्वतःचा जीव घेऊन हे सर्व तिथे संपवलं होतं. मी अगदी थकल्या पावलाने पुन्हा परत आलो.
माझं आयुष्य त्या घटस्फोटानंतर खूप चांगलं चाललेलं होतं. माझी बायको आता ठीक झाली होती. मी माझ्या बायकोला कधीही त्या मुलीबद्दल सांगितलं नाही, परंतु माझ्या मनामध्ये अजूनही त्या मुलीचे विचार सतत येतात. आणि आता या गोष्टीला 10 वर्षे निघून गेली आहेत. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.